हेलो गाइज, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल आज कुछ नया। तर चला तर पाहूया आज आपण तुम्हाला काय काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्की समजून जाईल की आपण काय बघणार आहे आणि मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करणार। ब्लॉगची हेडलाईन बघून तुम्हाला ब्लॉगचं नाव तर समजलंच असेल, तर चला मग बघूया। तुम्ही विचार करत असाल की आम्ही नेमकं कुठे चाललोय, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि मग तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललोय आणि मी सांगेन पण। सो हे गाइस, जय श्री कृष्ण, राधे राधे, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज कुछ नया। तर दरवेळेस प्रमाणे याही वर्षी आपण काहीतरी वेगळं आणि नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट्स करा आणि जेवढं शेअर करता येतं तेवढं करा। आमची सुरुवात झाली अराउंड 5 AM मध्ये पेट्रोल टाकून आणि मॅप बघत बघत आम्ही निघालो। सो फायनली गाइज, लोकेशन बघत बघत रोड चुकत इकडं तिकडं आपण फायनली आपलं लोकेशन परत आलेलो आहे। तुम्ही बघू शकता तिथून आपल्याला तिथेपर्यंत चालत जायचं। कच्चा आणि सुनसान रस्ता असल्यामुळे आम्हाला आता आमची बाईक नेता आली नाही, त्यामुळे आम्ही चालत चालत आमच्या दिशेने निघालो। फायनली एवढ्या अडचणीतून असल्या रोडमधून आपण आपल्या लोकेशनपर्यंत पोहोचलोय। तर या ठिकाणाविषयी माहिती सांगायची झाली म्हटली तर हे एक ऐतिहासिक ठिकाण असून कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे। तर चला तर मग आज जाऊन पाहूया की साठ कबर या ठिकाणामध्ये काय काय आहे व तिथली वास्तुशैली कशी आहे, तिथली रचना कशी आहे व तिथं काय काय घटना घडलेल्या आहेत। या जागेविषयी माहिती सांगायची झाली तर अफजल खानाने एकाच दिवशी त्याच्या 60 पत्नींची हत्या केली ते हे ठिकाण। आणि ही लोकेशन येते विजापूर कर्नाटक डिस्ट्रिक्टमध्ये। आणि तुम्ही बघू शकता इथलं स्ट्रक्चर, हे हिस्टॉरिकल प्लेस पण आहे, त्याचबरोबर याची रचना, हे कमानी केलेले टाईप आणि मेन म्हणजे 60 कबर, म्हणजे एकाच ठिकाणी 60 कबर आहेत। आणि खास कर सांगायचं झालं तर हे एक हॉरर प्लेस म्हणून ओळखले जाते। आणि गाईज तुम्हाला सांगायचं म्हणलं तर इंडियामध्ये एका ठिकाणी 60 कबर तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, ते फक्त तुम्हाला बघायला मिळतील विजापूरमध्ये, कर्नाटकामध्ये। हे एवढं हॉरर प्लेस आहे ना गाईज की इथं नाईटला चक्क लोक यायला घाबरतात। आणि याचं एक मेन एक्झाम्पल बघितलं तर ब्लॉग शूट करताना माझा पण मोबाईल पडला आणि जो माझा ब्लॉग शूट करतोय त्यांचा पण मोबाईल तर पूर्णपणे मोबाईल म्हणजे तुटणारच होता, पण स्क्रीन गार्डमुळे वाचला, हे तुम्ही बघू शकता। आणि मेन सांगायचं झालं तर आज अमावस्या पण आहे आणि अमावस्याच्या टायमिंगलाच आम्ही तर ब्लॉग शूट करायला लागलो आहे। तुम्ही बघू शकता असे इन्सिडेंट होतच राहतात, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची असतेच, पण आम्हाला वाटलं काय नसतंय काय नाही होत, पण आम्ही प्रत्यक्षात पाहिलं की काय होतं आणि काय झालं। तुम्ही पण ऑब्झर्व, म्हणजे तुम्हाला पण थोडं थोडं फील होईल आलं, म्हणजे समजेल। असं नाही की प्रत्येकांच्या सोबतच काहीतरी होईल, असं काही नसतं। सो थिंक पॉझिटिव्ह। तर चला मग आणखी थोडीशी रिस्क घेऊन आपण वरती जाऊया आणि बघूया की वरती जाऊन आपण काय काय बघू शकतो। आणि हे बघू शकता काय, सगळं एकदम ओल्ड स्ट्रक्चर आहे। हे तर आय जस्ट थिंक पाण्याचं काय तर आहे। त्या साईडला पण तुम्ही बघू शकता की पाण्याचं काय तर आहे आणि त्या पाण्याच्या साईडला सुद्धा कमानीचं स्ट्रक्चर केलेलं आहे, म्हणजे हे खूप ओल्ड स्ट्रक्चर आहे। सांगायचं झालं म्हणजे तर आपल्याला सगळं हे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की तेवढ्या जुन्या काळात हे सगळं कसं बांधलं असेल, याचं स्ट्रक्चर कसं केलं असेल, ह्याचा मॅप कोणी बनवला असेल व ही 60 कबर या ठिकाणीच का बनवली असेल। बॅक साईडला तुम्ही पाहू शकता की तलावसारखं काय तर आहे छोटं, बघू शकता गाईज तुम्ही, जुन्या काळातली विहीर आणि त्याच्या आतले हे कमानीचं स्ट्रक्चर। आम्हाला थोडा विचार आलता की खाली जाऊन थोडं सर्च करावं की काय आहे का विहिरीमध्ये, पण ॲक्च्युली तर गाईज आमचा प्लॅन चौपट झाला, इथला रस्ताच बंद आहे। मग मी काय केलं, पाण्यामध्ये दगड टाकून ते किती खोल आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केले। तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, शेअर करा आणि जेवढ्यांना शेअर करता येते तेवढं करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, नक्की सांगा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला। विजापूर
60 कबर विथ मराठी बॉय राजेश काळे 07